तर ह्या दोन मुली कारमधून बाहेर आले, त्यांना तिथं माझी गाडी पार्क आहे, तिथं ते दोन लोक काहीतरी छडछड करतात मोपेडवरून, त्यांनी लॉक तोडलं, तो घेऊन गेला गाडी तिथून. त्या मुलींनी घाबरत घाबरत व्हिडिओ कसा तरी बनवला, म्हणजे चांगली काम आहे, त्या धाडसी मुली होत्या. हा ओलेटन पार्क आहे, पार्कमध्ये असे वॉकिंग ट्रॅक वगैरे आहेत, कार पार्किंग आहे. तर इथे त्या लोकांनी, मी इथं गाडी पार्क केली होती या पार्कमध्ये, आणि ते हरण वगैरे दिसत आहेत, खूप सुंदर वाटत आहे. तर ती पहिला एक्सपोर्ट करतोय, हा पाठीमागून त्याला पुश केलाय, आणि ही माझी गाडी आहे ती दिसते ती. आता त्यांनी पाय टेकवला आणि हा पाठीमागून एक्सपोर्ट करतोय, तो करतोय. अशा प्रकारे हे घेऊन गेले इथून. तर मी सकाळी एका इव्हेंटला गेलो होतो, इव्हेंट अटेंड केला, मॉर्निंगला निघालो, आणि निघाल्यानंतर ब्रेकफास्ट करायचा होता. एक वॉलेटन पार्क म्हणून आहे, सगळ्यात सुंदर जागा आहे आणि सुरक्षित आहे ती, म्हणून तिथे पार्क केली. पे एंड पार्किंग आहे, आतमध्ये मुलं वगैरे खेळतात, फॅमिली असतात तिथे, कार वगैरे पार्किंग होतात, सो वाटलं सेफ आहे. तरी मी ब्रेक पॅड लॉक लावलं होतं तिथे, हँडल लॉक तर होताच, ब्रेक पॅड लॉक होता. आणि कसं असतं, एखादी गोष्ट घडणार असेल तर पुरे काय ना काम जाते की की वाटीला गाणी आहे. सो त्याच्या आदल्या दिवशी पाऊस पडला, त्यामुळे मी जॅकेट, पासपोर्ट जॅकेटमधून काढला आणि बॅगेत ठेवला. त्याच्या आदल्या दिवशी मॉर्निंगला मी जरा ऑनलाईन परचेस केलं, क्लाउड स्टोरेज. सो माझे सगळे कार्ड मी बाहेर काढले, टाकले, जे काय वर्क होतं ते पाहिलं, आणि समोरच माझी बॅग होती 10 लिटरची केशवाची, तर त्यामध्ये ती कार्ड टाकली, जॅकेटमध्ये ठेवले नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी पाऊस आल्यामुळे मी कॅश आणि पासपोर्ट काढून बॅगेट टॉप बॉक्समध्ये ठेवला, तो वॉटरप्रूफ आहे. सो नेक्स्ट डे मॉर्निंग विचार केला की आज पण पावसाचं वातावरण आहे, आज मला पुन्हा सेम प्रोसेस करावी लागेल. सो अखंड सावधान असावं, ही समर्थांचं वाक्य मी काही काळासाठी विसरलो, आणि ही सगळ्यात मोठी चूक झाली. सो त्यामध्ये ठेवलं. नंतर विचार केला की 150 किलोमीटर रनिंग आहे, टँक फुल आहे, तो आज काय फ्युलिंग करायची गरज नाही, सो काढायची पण गरज नाहीये. सो पार्क केली, आणि खिशामध्ये काय पाऊंड्स होते, 50 पाऊंड, म्हणजे ब्रेकफास्ट होऊन झाले एवढ्यामध्ये आपलं सहज. सो गेलो, आतलं रेस्टॉरंट बंद होतं, मग गेटच्या बाहेर गेलो, पार्कमध्ये रेस्टॉरंट होतं, मग बाहेर गेलो, आणि तोहीच विचार होता की इथे काही चोरी होण्याचे प्रश्न नाही. तरी मी ब्रेक पॅड लॉक लावलं होतं, बाहेर गेलो, रोडवरती 1-2 रेस्टॉरंट शोधले, बघितले, ब्रेकफास्ट केला. 1 तास वगैरे लागला असेल, 10 वाजता गेलो आणि 11ला बाहेर आलो. आल्यानंतर गाडी नाही, तरी माझ्या डोक्यात नाही की गाडी चोरी झाली आपली. मला वाटलं की कार पार्किंगला जागेसाठी कोणीतरी इकडे तिकडे मूव केली असेल. सो मी रिलॅक्समध्ये शोधत होतो कुठे पार्किंग केली आहे की काय. तेव्हा 2 मुली आल्या आणि त्यांनी मला व्हिडिओ दाखवला, आणि तेव्हा मला समजलं की आपली गाडी ऍक्च्युअल चोरी झाली. ज्या गोष्टी ऐकल्या आज मी आता त्या व्यक्ती आहे, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मला कळालं. मी ताबडतोब पोलिसांना, माझ्या एका मित्राला फोन केला, लोकल बायकर इव्हेंटच्या ऑर्गनायझर. तो म्हणला की पोलिसांना फोन कर, मी जर आता ऑफिसमध्ये. मग पोलिसांचा त्यांनी नंबर दिला 999, आणि त्या पोलिसांना विचारलं कोणत्या दिशेला गेलेत, तर या दिशेला म्हटली ती. मग मी तिकडे धावत सुटलो की तिथे कुठेतरी असतील, कारण फुल्ली लोडेड बाईक होती. सो 1-2 माईलच्या पुढे जाऊ शकत नाहीत. तर शोधाशोध केली, सापडली नाहीत. हा ऑर्गनाइज क्राईम होता. हे लोक व्हॅन घेऊन येतात, कुठल्या तरी गेटला व्हॅन पार्क करतात ओपन करून, आणि पटकन गाडी घेऊन डायरेक्ट व्हॅनमध्ये लावून डोर बंद करतात. सो सीसीटीव्हीमध्ये पण सापडत नाही. पण पार्कातून जाताना सीसीटीव्ही वगैरे सगळं काहीच झालेलं आहे तिथे सीसीटीव्हीमध्ये. सो पोलिसांना फोन केला, आणि तेव्हा मला कळालं की पोलीस विचित्रच आहेत. विचित्र म्हणजे त्यांना काही सिरियसनेस नाही. त्यांनी एक लिहून काय म्हणतात, रिपोर्ट लिहून घेतला, आणि मला नंबर पाठवला, आणि सांगितलं की हा नंबर घेऊन इन्शुरन्सला जावा, इन्शुरन्स क्लेम करा. मी शॉक, म्हटलं मी हेल्प मागतो, तुम्ही इकडे या, सायरन वाजवा, ते कुठेतरी डंप करतील गाडी, इथेच कुठे असणार आहे, जाऊ शकत नाही. तर ती लेडीज मला विजा प्रश्न विचारते, बरेच काय, बर्थ डेट काय, बर्थ इयर काय वगैरे काय. मी अक्षरशः तिला बोललो की तुम्ही माझा बर्थडे सेलिब्रेट करण्यात जास्त इंटरेस्टेड दिसताय, जे की तुमचा जॉब करण्यात असलं पाहिजे. त्याचा काही फरक पडला नाही. ते म्हणले वेट फॉर द कॉल बॅक. मी तिथे थांबलो, वाट बघितली, अर्धा तास 1 तास कॉल बॅक नाही आला. मी पुन्हा कॉल करायला लागलो. सो पुन्हा त्यांनी सांगितलं की वी हॅव अदर जॉब्स. मग माझं डोकं भडकलं. मग मी ताबडतोब नेपाळ एक आहे तिथे रेस्टॉरंट, तो माझा ओळखीचा आहे, त्या ओनरला बोलवलेलं. तेव्हा त्याला म्हटलं जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊया कुठं. तो म्हटलं इकडे ती सिस्टम नाही आहे, पोलीस स्टेशनला असं जाता येत नाही, पोलीस स्टेशनच नसतं, सगळं ऑनलाईनच असतं. म्हटलं कुठं असेल तिकडे जाऊ, चल. गेलो. लकीली ती बाहेर आली होती, पेट्रोलिंग निघाली होती. त्यांना पहिला प्रश्न विचारला की कुठला जॉब करता, मी बघायला आलो. आता मी मराठीत सांगतो, वडाता नव्हते जरा इंग्लिश बोलताना जोगाबाद. पण मी त्यांना म्हटलं असा कोणता जॉब करताय, त्यांना प्रश्न नाही कळाला. सांगितलं असेल, म्हटलं तुमचा जॉब असला पाहिजे, मी फोन केला तिथं आलो पाहिजे, तुम्ही हा कोणता जॉब करत बसलाय, तर टाइमपास चाललाय. तिथे मी बोललो. त्यांनी म्हटले सॉरी, हा क्राईम रिपोर्ट तुम्हाला आला असेल. म्हटलं हा आलेला आहे. आणि बऱ्याच गोष्टी झाल्या, 2 तास डिस्कशन झालं. त्यांना मी माझ्यासारखा त्यांचा कोणी अपमान केला नसेल पोलिसांचा त्यावेळी मी खूपच त्याच्यामध्ये माझं 15,000 पाऊंडचं नुकसान झालं होतं. नेपाळी माझ्यासोबतचा घाबरला की आपल्याला अरेस्ट करतील की काय, कारण त्यांना मी हे बोललो की तुम्ही मुंबईमध्ये या, तुमचा मोबाईल चोरी झाला किंवा अशी कंप्लेंट रेस करा, आणि तुम्ही फक्त ऑब्झर्व करा की ती पोलीस काय करतात पुढच्या 24 तास. तुम्ही जर फॉरेनर तर तुमची केस टॉप लेवलला तुमची प्रायोरिटीवर घेतली जाईल.
आणि हे शिका. तर त्याला तो ऑफेंड झाला, कारण मला तुम्ही येऊन शिकवता येत नाही, इंडियन येऊन शिकवावं ब्रिटिशांना, ऑफेंड झाला तो. मी त्यांना बरेच सुनावलं की तुमचं काम नाही, तुम्ही काम केलं पाहिजे, तुम्ही शोधूया आहे ते. पोलिसांचा झिरो इंटरेस्ट. 2 तास डिस्कशन नंतर कळालं की पोलीस काय नाही करत. एम्बेसीला फोन केला. एम्बेसी म्हटले की आमचा हा एरिया ऑफ बिझनेस नाहीये, आमची एरिया टेरिटरी फक्त डॉक्युमेंटेशन, डेलिगेशन आणि इंटरनॅशनल अफेअर्स. सो या क्षेत्रामध्ये जर काय असेल तर आम्ही करू शकतो, आम्ही पोलिसांच्या कामात हस्तक्षेप नाही करू शकत. कारण उद्या ते आम्हाला आमचं काम करायला सांगतील, ते आम्हाला आवडणार नाही की तुम्ही हे करा. पण प्रत्येकाचं एक कामाचं असतं. सो आमच्यात जे आहे ना ते करू शकतो, आम्ही ह्यात करू शकत नाही. काउन्सिल अंडर पोलीस होतं, तो तुम्ही तिकडेच बघा. सो मला कळालं की आता एम्बेसीतून पण चोरीला हेल्प नाही होत आहे, पोलीस पण नाही आहेत. मग मी दुसऱ्या मित्राची बाईक घेतली, तिथल्या 2 मित्रांना बोलवलं कार घेऊन. शहरामध्ये पूर्ण दिवसभर नॉटिंगहम शोधलं की कुठं पार्क केली असेल, ठेवली असेल, सगळ्या ठिकाणी जंगलामध्ये लपवली असेल काय, सगळं फुल डे शोधलं अंधार पडेपर्यंत. नंतर समजलं ही फक्त माझ्या मनाची समज ही की मी हे केलं नाही असं वाटू नये. तो मित्र पण म्हणला की याचा काही उपयोग नाही होणार, इथं बाईक चोरी झाली की सापडत नाही. पण मी ऐकायला तयार नव्हतो. लंडनमधल्या मित्रांना फोन केला, सगळ्यांचं हेच म्हणणं होतं. तेव्हा मला बऱ्याच गोष्टी कळाल्या, पण म्हणजे आता ऐकून असतो बाईक चोरी झाली. लंडनमध्ये क्राईम रेट खूप आहे आणि त्याच्यामध्ये बाईक चोरी हे तर एकदम सर्रास आहे. कार चोरी 1.5-2 करोडच्या बेंटली वगैरे गाड्या चोरून घेतात. पोलीस म्हणतात इन्शुरन्स घ्या, शोधाशोध पण होत नाही. माझी तर गाडी काय 4-5 लाखाची, त्यामुळे काही सिरियसनेस नाही. सो मी आणखी फ्रस्ट्रेट झालो की ह्याचं काय, तुम्ही एवढं लांब आलो, दात कुठं मागायची. मग दुसऱ्या दिवशी मँचेस्टरला इव्हेंट होता माझा, म्हणजे मी तिथं गेस्ट होतो मँचेस्टर महाराष्ट्र मंडळामध्ये. मी त्यांना फोन केला, मी येतोय म्हणून. मी त्यांना आधी सांगितलं होतं बाईक चोरी झाली, असं सगळं इन्फॉर्म केलं होतं. तर म्हणजे आता असं झालं, पासपोर्ट चोरी झालं, पासपोर्ट सगळं चोरी झालं होतं त्यावेळी, फक्त मोबाईल हातात होता. म्हटलं मी येतो इव्हेंटला. गणपतीचा उत्सव होता, गणपती 28 ऑगस्ट, गणपती बसून 2 दिवस झाले होते. म्हटलं जरा विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलं, काहीतरी विघ्नहर्त बघूया काय होतंय. दर्शन घेतल्याशिवाय म्हटलं बुद्धी चालणार नाही. म्हटलं मी येतो, गणपतीला येतो, उत्सव होईल, पाया पडतो, दर्शन घेऊन पुढचं पुढे बघू. मग गेलो तिकडे. मी ट्रेनचं तिकीट काढलं माझं कोणीतरी, मी मँचेस्टरला गेलो. ती झाल्यानंतर लगेच नेक्स्ट डे माझी ट्रेन होती. ऑक्सफर्डला एक इव्हेंट होता, तिथं मी गेस्ट होतो, ओव्हरलँड इव्हेंट म्हणून. सगळे बाईकर्स वगैरे तिथे येतात. मग त्यांना सांगितलं माझं तिकीट काढा, मी काय बाईक नाही माझ्याकडे. ते म्हणले तरी पण ये, तिकीट काढा. मग गेलो, तिथे गेलो. मग 2 दिवस माझ्या डोक्यात प्लॅन होता, म्हणजे चाललं होतं ह्याच्यावर करायचं काय. कारण पोलीस नाहीत, मित्र बोलतात की इथे 10 पैकी 10 बोलले इथे चोरी झालेली गोष्ट मिळत नाही, आणि चोरीच्या क्राईमला इथे कसलाही सिरियसनेस नाहीये. फक्त जेव्हाशी काय आलं तरच हे करतात. आणि ह्युमन राईट्स इतके भयंकर आहेत तिथे विनाकारणाचे. जर बाईक चोरी होताना मी तिथं घटनास्थळी पोहोचलो असतो तर नक्कीच, आता रायडिंग जॅकेट होतं, रायडिंग बूट होते, तर तिथं मारामारी झाली असते. त्यांना मी खरंच मारलं असतं, कारण बाईकला कोणी हात लावतोय आपल्या, आणि हॅमरनं जर लॉक तोडत असेल तर तो एक्स्ट्रीम लेवलचा राग आहे. आणि बरेच आता मी कराड आणि दुष्काळ भागातला मनुष्य, त्यामुळे संघर्ष लहानपणापासूनच. सो तिथं खूप मोठा संघर्ष उडाला असता आमचा. आणि त्याच्यामध्ये एखादा जखमी झाला असता आणि त्याने पोलीस केस केली असती की आम्ही ह्याची बाईक चोरी करताना याने आम्हाला मारलं, तर मी आज 10 वर्षासाठी जेलमध्ये गेलो असतो. आणि हा तिथला कायदा आहे, त्यामुळे कोणी मध्ये पडत नाही. सर्वांना प्रश्न होता की त्या पोरीनी ओरडाओरडा का नाही केला. UK सर्रास तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, लोक ते कटरनं लॉक तोडतात, कोणी मध्ये पडत नाही. चोरांनाही माहिती आहे की कोणी मध्ये पडणार नाही, चोरांना हे माहिती आहे की पोलीस येणार नाहीत, त्यामुळे 100% सक्सेस रेट आहे चोरी करण्याचा. असे कायदे. हा खरंच विचित्र परिस्थिती. आणि ती लोक इकडे येऊन आपल्याला हे सांगत नाहीत. का सांगत नाहीत काय माहिती, प्रेस्टिजचा प्रश्न येत असेल. आपण म्हणेल की इथं राहणं सुरक्षित, कशाला तिकडे जात आहे. तिथे येऊन फक्त छान छान गोष्टी सांगतात. पण लंडनमध्ये सुरक्षा म्हणजे रस्त्यावर असे पट्टे मारलेत की ह्या पट्ट्याच्या तुम्ही आतून चालला फुटपाथवरती तर तुमचा मोबाईल चोरी होईल, तर तुम्ही इकडून चाला. नदीवर लिहितात ना, पाणी वाढलं की नदीत उतरू नये, क्वेश्चन. तसे प्रकार घडले. सरकारनं चोरी रोखली पाहिजे. सरकार वरून करतं की इकडे की चोरी होईल. आणि आणखी असे भयंकर रूल करायला की जर तुमचा मोबाईल चोरी करून जर एखादा चोर पळतोय गाडीवरून, त्याने जर हेल्मेट नसेल घातलं तर पोलिसांनी त्याला चेस नाही करायचं, कारण त्याने हेल्मेट घातलं नाही, पडला तर त्याचं डोकं फुटेल. आणि तेव्हा कळतं की ह्यांनी आपल्यावर राज्य केलं, त्यांचा जे सांभाळता येईना. हा ना, असं काहीतरी केलं पाहिजे. चोराला मार दिला पाहिजे. चोराला कशाला ह्युमन राईट पाहिजेत, ह्युमन सारखं वागा आणि ह्युमन राईट्स घ्या. तर असं माझं मत आहे त्यांना. तर अशा प्रकारे तिथले बरेच कायदे कळाले. त्यामुळे माझं नशीब चांगलं की मी तिथे गेलो नाही घटनास्थळी, त्यामुळे मी हे लढा देऊ शकलो. बऱ्याच गोष्टी झाल्या. 2 दिवसात मी BBC ला प्लॅन केला, व्हिडिओ शूट केला, काय झाले ते सगळे रिअल टाइम व्हिडिओ होते, पण मी 2 दिवसांनी पोस्ट केले. कारण पहिली गोष्ट, आता याचा कोणाचा प्रश्न होता राहण्याचं काय केलं. आता मला दुसऱ्या दिवशी गणपतीला गेलो, दर्शन झालं, हे पण डोक्यात प्लॅन होतं की आता हा करायचं काय, घरी तर मी जाणार नाही. एम्बेसीला सांगितलं होतं फोन करून मी की मला पाहिजे पासपोर्ट. एक EC असतं, इमर्जन्सी सर्टिफिकेट. आपल्याला जर टुरिस्ट व्हिसा असेल आणि आपण एका परदेशात असेल आणि आपला पासपोर्ट हरवला तर आपल्याला एक EC भेटतं आणि ते घरी यायचं असतं. कारण तुम्ही जर वर्क व्हिसा असेल तर तुमचं काम अडलंय म्हणून तुम्हाला पासपोर्ट दिला जातो. स्टुडंट व्हिसा असेल तर तुम्हाला तिथे राहायची गरज आहे म्हणून तुम्हाला पासपोर्ट दिला जातो. तुम्ही जेव्हा टुरिस्ट व्हिसावरती येता तेव्हा हे तुमचा हाऊस आहे
आणि पासपोर्ट हरवला म्हणजे तुमची हॉस्पिटली, आता जाऊ घरी. हाच रूल असतो. आता माझे स्वराविषयी सिरियस आहे, पण माझे टोन किंवा माझे ते जरा भाषा तसे, त्यामुळे जरा होतं विनोद जोगोपाठ. पण हा प्रकार असतो की सरळ घरी जाणे. मला माहित होतं की मला आता ही EC देतील. मी त्यांना सांगितलं जर मला तुम्ही इलेक्ट्रॉनिक EC देत असेल इमर्जन्सी सर्टिफिकेट, तर मी एम्बेसीकडे येणार नाही, मी इकडेच भूमिगत होऊन लढा देणार वासुदेव बळवंत फडकेंसारखा. मी येणारच नाही म्हटलं. मग मला डिपोर्ट करा, मला शोधा, काही करा, मी माझा निर्णय घेईन. एम्बेसीवाले म्हटले की देतो तुला पासपोर्ट देतो. तोपर्यंत पेरूचे अम्बेसेडर आहेत, सांगलीचेच आहेत ते, विश्वास सपकाळ, ते पेरूला. त्यांना फोन केला, त्यांना म्हटलं पासपोर्ट देण्याची व्यवस्था असते का? तुमच्या देशात मी असतो ना, असं झालं असतं. म्हणजे ते आता तिकडे अम्बेसेडर आहेत पेरू, लिमाला. ते बोलले की अशा एक्सेप्शनल केसमध्ये मी तुला पासपोर्ट दिला असता. म्हटलं मग लंडनवाले पण देतील, त्यांनी पण दिला पाहिजे. मग तुम्ही पण जरा पुश करा, मी पण सांगतो. आणखी एका दोघांना विचारलं, एम्बेसी चांगल्या ओळखीची असतात, माझी होतीच ओळख, पण इतकं डिस्कस करण्यासारखी नव्हती. त्यांनी मला फेलिसिटेट केलं होतं, त्यांना माझ्याबद्दल माहिती होतं. अजून लोकांना विचारलं, ते पण म्हणले की पासपोर्ट देणं अवघड आहे जरा, आणि EC सगळ्यांचं येत होतं की EC देईल आणि घरी जाता येईल तुला. म्हटलं मी तर घरी जाणार नाही, मी इथं गाडी घेऊनच घरी जाणार, मला माझी लोखंडी कुरार पाहिजे, असा माझा स्टँड होता. सो मग कन्फर्म झालं की मला पासपोर्ट मिळू शकतो. पुन्हा आता राहण्या खाण्याची सोय. माझा एक मित्र गुजराती आहे, त्याचा एक फ्लॅट आहे, त्याचा बरेच बिझनेस आहे, तर कामगारांना त्यांच्या स्टाफला कधी कधी अडचण आली तर एक राहण्याची सोय असावी म्हणून त्याचा एक फ्लॅट आहे. मी विचारलं की फ्लॅटवर आता कोण आहे? म्हणलं कोणी नाही. म्हटलं मला राहायचं आहे आणि अनलिमिटेड काळासाठी, कधी जाणार आहे काय माहित नाही. तो म्हटलं झालंय काय? म्हणजे ते नंतर सांगतो, मला फक्त अवेलेबिलिटी किती दिवस राहू शकतो. म्हटलं तुला राहायचं तेवढं राहा, आहे सोय, एक बेडरूम खाली. म्हटलं ठीक आहे, डन. आणि राहण्याची त्या माणसाचे 2-4 रेस्टॉरंट्स पण आहेत. तो म्हटलं खाण्यापिण्याची सोय होईल. सो पहिलं मी माझ्या ह्या लढाईसाठी, ही लढाई म्हणू शकतो मी, याच्यासाठी पहिलं बॅकग्राऊंड तयार केलं, पासपोर्ट, कारण ते लिगल राहिलं पाहिजे, मला लिगली मला राहता आलं पाहिजे. कारण मी उद्या मीडियामध्ये जाणार, बोलणार काहीतरी, मला पकडलं कोणी तर तुझं पासपोर्ट दाखव तर मला डिपोर्ट करतील आणि पुन्हा माझ्यावरती सगळं होईल. सो पहिली राहण्या खाण्याची सोय, आणि अशा ठिकाणी सोय केली की तिथं पोलीस पोहोचणार नाहीत, तर चोर पोहोचणार नाहीत. जर उद्या मॅटर वाढलाच तर माझी जागा सुरक्षित असावी. सो ही सगळं 2 दिवसात प्लॅन केला. मँचेस्टरला गेलो, ऑक्सफर्डला गेलो, मग लंडनला आलो. मंडेला, सॅटर्डे संडे ह्या सगळ्या अरेंजमेंट लावली. आणि त्यासाठी BBCला मी बरेच मेल टाकले. आता म्हटलं ही मीडियाचा सगळ्यांचा बाप कोण आहे? BBC. आता जसं इथं टाइम्स ऑफ इंडियाचं बातमी आली की जरा इम्पॅक्ट असतो, म्हटलं BBCला गेलो पाहिजे. BBCला मेल टाकले आणि तिथल्या मित्रांना सांगितलं मी की हा ड्राफ्ट, हा ईमेल ID, यांना 4-5 मेल टाका, ह्यांचं हे इंस्टाग्राम किंवा हा लिंक्डइन, कुठे ना कुठेतरी त्यांनी बघितलं पाहिजे आणि उद्या आपल्याला रिप्लाय, कुणाच्या तरी मेलला रिप्लाय आला पाहिजे. सो लकीली एकाच्या मेलला रिप्लाय आला, त्यांनी माझा नंबर दिला, मला फोन आला आणि मग झालं. म्हणलं इंटरव्ह्यू शेड्यूल केला की काय प्रकार आहे. आता पुन्हा हेच की बाईक चोरी होणे म्हणजे एकदम ऑर्डिनरी. जसं मी म्हटलं पंजाबमध्ये दाढी दुकान टाकण्यासारखं आहे की तिथं तुम्ही चोरीचा केस म्हणताय म्हणजे याला काहीच किंमत नाही. अशामध्ये त्याला आपल्याला वेटेज क्रिएट करायचं होतं मला की ही केस ऑर्डिनरी नाही आहे. आणि मी ती पटवून देऊ शकलो. BBCला सांगितलं की मी त्यांना पहिलाच प्रश्न केला मी, म्हणजे सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की तुम्ही मुंबईमधले ब्रिटिश एम्बेसी चेक करा, त्यांची ट्रॅव्हल ॲडवायझर आहे की इफ यू आर अ ब्रिटिश सिटीजन अँड ट्रॅव्हलिंग इन टू द इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, चायना, रशिया, त्यांनी अशा 50 कंट्रीची नावं टाकली की इथून जात असेल तर तुम्ही सुरक्षेची काळजी घ्या, कारण ह्या कंट्री सेफ नाही आहेत. त्यामध्ये इंडियाचं पण नाव आहे. तर म्हटलं हे जे तुम्ही टाकताय त्या सगळ्या कंट्रीतून ट्रॅव्हल करून आलोय, पण मला कोणी सांगितलं नाही की ही कंट्री अशी तुमची अनसेफ आहे. मला कोणीतरी सांगायला पाहिजे होतं या कंट्रीमध्ये हा प्रकार सुरू आहे. हे मी BBCला सांगितलं, त्यांनाही पटलं असेल किंवा बऱ्याच मी फॅक्ट दिल्या आणि सांगितलं की मुंबईमध्ये जर असतो, माझी एक गाडी आहे, आय हॅव अनदर बाईक पार्क इन द 10,000 माइल अवे फ्रॉम मी अँड नेव्हर वरी फॉर अ सिंगल सेकंड लास्ट 4 months बिकॉज देर इज मुंबई पोलीस. हे त्यांना खूप लागलं. आणि हिअर आय कॅनॉट लिव्ह माय बाईक 10 minutes अवे, दॅट्स युअर क्रेडिबिलिटी असं म्हटल्यानंतर त्यांचाही वर्ड झाला आणि सगळा इंटरव्ह्यू झाला. नंतर त्यांना म्हटलं मी अशा देशातून आलोय, डेमोक्रेटिक कंट्री आहे, मी पंतप्रधानांनाही क्रिटिसाइज करू शकतो, पोलिसांनी करू शकतो, अशा कंट्रीतून आलोय. तुमच्या देशाचा आणि तुमच्या सिस्टमचा मला माहित नाही. तुम्हाला जर हा हॅर्श इंटरव्ह्यू पटला नसला तर शुगर कोटेड आणि स्क्रिप्टेड देतो, तुम्ही मला सांगा, आपण रेकॉर्ड करू. हा रेकॉर्ड झाला होता, सॉरी हा रेकॉर्डिंगवरती होता. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही आपण रेकॉर्ड करू. आता BBC वाल्यांचं पुन्हा गोवरती आलं की उद्या जर ह्यांनी सांगितलं की मी वेगळा दिला होता आणि यांच्याकडे गट्स नाही आहेत की सत्य परिस्थिती मांडायची, सो पुन्हा ते म्हटले की डोंट वरी, असं काही नाही, आम्ही पण तसेच आहोत. म्हटलं दाखवा. मग दुसऱ्या दिवशी हे सर्व मुद्दे मांडले गेले. सगळ्या मीडियाचं अट्रॅक्शन त्याच्याकडे आलं, कारण हे सगळे मुद्दे व्हॅलिड होते. मुंबई पोलिसांचं नाव घेतलं होतं, माझी गाडी 10,000 किलोमीटर दूर असून सुद्धा मला टेन्शन नव्हतं. तुमची इकडे अशी सिस्टम आहे, मी वर्ल्ड टूर करायला आलो इकडे आणि 17 कंट्रीमध्ये ज्यांना तुम्ही सांगितलं की ही टेरेस कंट्री, ही चोर कंट्री, त्या कंट्रीतून ट्रॅव्हल केलंय. तिकडे काही झालं नाही, पण मला कोणीच सांगितलं नाही की लंडनचा असा प्रकार आहे. आणि मी वारंवार म्हणत होतो की आय एम इन द ग्रेट ब्रिटन.
आणि ग्रेटवर जोर देतो. आय एम इन द ग्रेट ब्रिटन, दिस इज द युनायटेड किंगडम, दिस इज द ग्रेटेस्ट कंट्री, दिस इज द स्कॉटलँड. आय हर्ड लॉट ऑफ थिंग्स अबाउट स्कॉटलँड अँड UK पोलिस अँड एव्हरीथिंग. सो पुन्हा पोलिसांच्या युगोवरती आलं आणि मी प्रत्येक वेळेस म्हणतो की आय एम इन द ग्रेट ब्रिटन, यू शुड डू इट, इट्स व्हेरी इझी बिकॉज आय एम इन द ग्रेट ब्रिटन, दिस इज द ग्रेट कंट्री. सो मला मीडियाचं एवढं अटेन्शन हेच भेटलं तिथं. मी स्काय टीव्हीला प्राईम टाईमला होतो, 8:45 ते 9:45 पर्यंत स्काय टीव्हीचा इंटरव्ह्यू इंस्टाग्रामवर टाकला होता. तिथं मी चॅनलवरती त्यांना म्हटलेलं आहे की हे तुमचे सगळे ग्रेट पोलीस आहेत, सगळे ग्रेट सिस्टम आहे, तुम्ही वापरा माझी गाडी, देर इज नो प्लॅन बी. सो हा माझा याचा प्लॅन होता की पहिल्या दिवशी पोलिसांना शिवाय दिल्या, पण नंतर कळालं की ही ब्लेम गेम करून काय उपयोग होत नाही, आपल्याला काहीतरी डोक्यानंच केलं पाहिजे आणि ह्यातून आउटरीच करायचं आहे, पोलिसांचं प्रेशर टाकायचं आहे तर मीडियाच पाहिजे. सो जेव्हापासून मी मंडेला कोणाला नाव दिलं नाही, कोणाला शिवाय दिलं नाही, कोणाला काय बोललो नाही, तुम्ही सगळे बेस्ट आहात, ग्रेट आहात वगैरे, तुम्ही आपली माझी गाडी द्या, मी जातो माझ्या मार्गाला, हा माझा स्टँड होता. आणि मला एक्सपोज करणं खूप सोपं गेलं असतं त्यांना, मी वाहतूक झाली असती तर. 4 दिवस BBCला खूप मजा आली कारण TRP होता, खूप व्ह्यूज होते. नंतर इतक्या कमेंट वाईट्स आल्या की इव्हन आपले शशी थरूर पण म्हणले की ब्रिटिश म्युझियममध्ये असेल किंवा ब्रिटिश म्युझियममधून हे ट्रेनिंग दिलं जातं चोरीचं. सो आता हा MPI इकडे. सो हा इम्पॅक्ट एवढा जोरात झाला होता त्याचा, ह्या गोष्टीचा, की पुन्हाही अंगलटी आलं त्यांच्याच. कारण आपल्याच कंट्रीला सगळे कमेंट्समध्ये नावं ठेवतात, सगळीकडे हेच आहे की UK क्राईम रेट वगैरे या गोष्टीबद्दल. सो पुन्हा BBC पॉझिटिव्ह न्यूज शोधायला लागली. म्हणजे कोणी तर मला बाईक ऑफर केली, आता ते इव्हान मॅग्रो म्हणून हॉलिवूड ॲक्टर आहे, तर त्यांनी मला बाईक दिली. ती न्यूज तुम्ही पाहिली असेल. त्यांच्याच माझं डिस्कशन झालं होतं. त्यांनी मला 1 वर्षासाठी लेंड करत होते बाईक आणि मी भारतात घेऊन आल्यानंतर त्यांच्या इथल्या शोला मला त्यांना ती द्यायची होती, असं त्यांची ऑफर होती. मी ती नाकारली की मला हे उद्योग करायचे नाहीत, मला कम्प्लीट ओनरशिप असेल तर द्या, नाहीतर मी विकत घेईन, तुम्ही घरी जाईन, मला असली नवीन लपडी करायची नाही. सो तरी पण BBCने त्यांची न्यूज केली की अशाची बाईक देणार आहे, कारण त्यांना पॉझिटिव्ह टाकायचं होतं. नंतर एकाला अरेस्ट केला तो दुसऱ्या केसमध्ये, आणि पोलीस काय म्हटले होते यांना की कदाचित योगेशच्या बाईकचे धागेदोरे आपल्याला इथून मिळतील. ते एवढ्या एका वाक्यावरती BBCने न्यूज चालवली की 1 अरेस्ट, 18 years 1 अरेस्ट, कारण त्यांना हा डॅमेज कंट्रोल करायचा होता. म्हणजे हा विषय इतका वरच्या लेवलला गेला होता की BBC सगळे पॉलिटिक्स करत होते या बाबतीत. आणि मी कसा ह्यातून ताऊन सुलागून टिकून निघलो. माझं कुठलंही स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्ट नव्हतं, सगळं परफेक्ट होतं. सगळ्यांना एकच वाक्य, कुठलाही प्रश्न असो. पहिली गोष्ट इंग्लिश माझी 3rd लँग्वेज, त्यात 3rd क्लास. म्हणजे शिक्षणच आपलं मराठी राहील, शिक्षण झाले आणि आयुष्यात कधी इतकं इंग्लिश बोलते, त्यांनी माझं इंग्लिश बाहेर काढलं सगळं बाहेर, जे काय होतं ते जोगापाठ. पण त्यामुळं पहिला प्रश्न की कॅमेरा फेस करतो, BB सारखे लोक माईक घेऊन पुढे आहेत, वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतात. पहिले प्रश्न त्यांचा ऐकून ते अर्धे शब्द बोलतात, ब्रिटिश ॲक्सेंट खूप डिफिकल्ट आहे. तो असा एकदम कानात प्राण आणून ऐकायचा प्रश्न आणि लगेच फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्यांना उत्तर पण असं सार्केस्टिक द्यायचं आहे. आता ती ट्रॅव्हल म्हणा, वाचनामुळे म्हणा किंवा काहीतरी सारख्याचा माल आहे, तर त्यामुळे मी व्यवस्थित उत्तरं दिली. मीडियामुळे खूप झालं, पोलिसांचा प्रेशर आला, पोलीस कामाला लागले, पोलीस मला मेल करून मला रिपोर्टिंग करायला लागले. आणि मग एका वेळी काय गेले, एका याच्यामध्ये त्यांनी रिस्पॉन्ड दिला नव्हता. मग मी पुन्हा 2-4 BBCचे जे माझ्याकडे कॉन्टॅक्ट होते त्यांचे ईमेल ID CC मध्ये टाकले आणि मग पुन्हा मेल करायला सुरुवात केली. म्हटलं तर तुम्ही जर काय उलटं सुलटं केलं तर न्यूजच करायची लगेच, याच्या तुम्हाला न्यूजची हाऊसच आहे तर मग न्यूजच करूया. पुन्हा असे बरेच पॉलिटिक्स झाले. पुन्हा मला बरेच लोकांचे SMS यायला लागले असे, म्हणजे तेच त्यांचं सगळं प्लॅन्टेड होतं बऱ्याच गोष्टी या, की आम्ही तुला दुसरी गाडी देतो. एक जर म्हटला की 1290 देतो, KTM 1290 देतो. म्हटलं थँक्यू व्हेरी मच, आय रिअली अप्रिशिएट युअर सपोर्ट अँड जेस्चर या सगळं. तर तो मी म्हटलं पण मी ऑलरेडी ऑफर ऍक्सेप्ट करतोय, माझं त्यांच्याशी डिस्कशन सुरू आहे. तर त्यांचं काय म्हणणं होतं की माझ्याकडे लेटेस्ट आहे 25 मॉडेल वगैरे काय. आता मला लगेच कळालं, मी मगाशी म्हटलं 12 देशाला पाणी पाजलेला माणूस आहे, त्यांचं राजकारण लगेच कळालं. त्यांना म्हटलं मी खूप छान गाडी आहे, चोरी व्हायच्या आधी फिरून मजा करून घ्या, तुम्ही फिरायला जावा, ती गाडी घेऊन घरात पार्क करू नका. प्रत्येकाला उत्तर, गाडी घ्या, एन्जॉय करा, चोरी होण्याच्या आधी एन्जॉय करून फिरून घ्या, मला काही देऊ नका, मला इंटरेस्ट नाही आहे, ऑलरेडी आहे. हे कशासाठी, जर मी कोणाची ऑफर ऍक्सेप्ट केली असती तर पुन्हा स्क्रीनशॉट व्हायरल करून की ह्याचा उद्देश असा आहे की म्हणजे तिकडं चांगलं दिसेल तिकडे पळणे, हा ह्याच्याच फॉर्मवर नाहीये काय, असे मला वेगळे आले ना. मला माहिती आहे की बाईक चोरी करणं सोपं आहे, बाईक देणं डिफिकल्ट आहे. हे जे लोक म्हणतात ते काही खरंच देणार नाही, त्यांना फक्त प्लॅन करायचं आहे किंवा काहीतरी ट्रॅप लावायचं आहे. असे 3-4 मेसेज सगळ्यांनीच उत्तर दिलं, हे चोरट्यांचा देश आहे, चोरी होण्याच्या आधी एन्जॉय करून घ्या तुमची बाईक आणि तुम्हीच एन्जॉय करा, मला काही देऊ नका, मला इंटरेस्ट नाही तुमच्या ऑफरमध्ये. मला पण ऑलरेडी कळायला लागलं हे. मी जेव्हा बाईक घ्यायला गेलो, म्हणजे बाईक आता लेटेस्ट घेतली, पण त्याच्या आधी जेव्हा मी 11 तारखेला डिस्कशन करायला गेलो होतो त्या यांच्याकडे की तुमची बाईक खरंच माझ्या नाव होणार आहे का, तुमचं ऑफर काय, तुम्हाला ह्याच्या बदल्यात काय पाहिजे, डिस्कशन करायला गेलो होतो. डायरेक्ट ऑलरेडी तिथं BBC 3-4 मीडियावाले होते. तेव्हा पटकन माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हे सगळं प्लॅन चालले, डॅमेज कंट्रोलचं चाललेलं आहे, यांना फक्त आता पॉझिटिव्ह दाखवायचं की आम्ही खूप चांगले करतोय वगैरे हे ते. आणि हे बाईक चोरीचं पोलिसांचं प्रेशर, कारण सगळ्यांनी त्यांना आपलं असणार आहे की तुम्हीच चालवलंय सुरू, ब्रिटिशच आहे, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी.
कारण मी त्यांना सांगितलं होतं की मी फक्त डिस्कशन करायला आलोय, मला त्यानंतर मी कन्फर्म करेन की घेणार आहे की नाही. पण त्याची लगेच 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता ते आमच्या स्टोअरमधून गेले डिस्कशन करून, आणि मी मित्राच्या घरी गेलो. 6:30 वाजता BBC वरती टीव्हीवरती आम्ही न्यूज बघत होतो. म्हणजे 1.5 तासामध्ये एपिसोड एडिट करून एवढा फास्ट दाखवला 6:30 वाजता. तेव्हा मला कळालं की हे राजकारण आहे, हे सगळं पॉलिटिक्स चाललंय, हे पण यांना डॅमेज कंट्रोल करायचं. तर मग मी पण त्याप्रमाणे सुरू केलं आणि म्हटलं ठीक आहे. पोलिसांना डायरेक्ट पुन्हा मेल टाकायला सुरुवात केली पोलिसांना की ह्या बाईक वगैरे भेटले, याचा अर्थ असं नाही की मी सोडतोय. आता कोर्टात केस उभी राहणार आहे. आता ही नवीन बातमी लेटेस्ट की त्यांना दुसऱ्या एका व्यक्तीला अटक केलेली आहे. तिथं कसं असतं की चोराला पोलीस मारून काढू शकत नाही, तो कोर्टात उभं करणार, कोर्ट दोषी ठरवणार आणि मग कोर्ट सांगणार की एवढे याचे भरपाई दे किंवा काय असेल ते कोर्ट निर्णय देणार. त्याचं पुन्हा होणार, त्याला किती वर्ष लागतील माहित नाही. पोलिसांनी मला मेल टाकला की आता कुठे आहे, किती दिवस युकेमध्ये आहे, जर ट्रायल सुरू झाली तर येणार का. वाचल्या सांगितलं मी येतो, मी इथेच आहे, कुठे जात नाही. म्हणून मी काही स्टोरी वगैरे टाकली नाही इंस्टाग्रामवर की मी फ्लाईंग टू लंडन हे ते आता इथं टाकली आणि काही व्हिडिओ वगैरे केला नाही. आता 2-3 दिवसांना सांगेन, कारण त्या मेलची वाट बघत होतो की याच्यावर त्यांचं काही उत्तर आहे. कारण बरेच पॉलिटिक्स झालं, पोलिसांकडून झालं, मीडियाकडून झालं. 4 दिवस सगळ्यांना मजा आली, सगळी बातम्या सुरू झाली. इतकं विषय पहिल्यांदा सांगितलं मी तुम्हाला की ट्रेंडिंग विषयावरून गेलो होतो. आणि इंडियन कम्युनिटीने एवढा आउटरीच क्रिएट केला की आपल्या भारतामधून इतका रिस्पॉन्स आला. सगळ्यांनी स्टोरी शेअर केली, कमेंट्स केली. सगळ्या माझ्या ह्या बाईक चोरीचा विषय आला ना की सगळ्यांच्या कमेंट्स असायच्या अगेन्स्ट युकेच्या. सो त्यांना कळालं की आपली वर्ल्ड वाईड प्रतिमा खराब होते. सगळ्या देशामध्ये बातमी झाली होती. अगदी व्हिएतनाममध्ये पण बातमी, मला परवा लिंक मिळाला का व्हिएतनाममध्ये पण बातम्या आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये, इटालियन भाषेमध्ये, रशियन भाषेमध्ये बातम्या आहेत. सो सगळीकडे युकेमध्ये एकाची बाईक चोरी झाली, हा प्रकार सगळीकडे झाला. सो त्याचा मला पुन्हा त्रास झाला. सुरुवातीला सगळ्यांना मजा आली, पण मी माझा फोकस हटवला नाही. मी 4 दिवसांनी पोलीस स्टेशनला जायचं, त्यांना मेल टाकायचे, भेटायचं, काय प्रोसेस केली आहे. मग त्यांनी आता एकाला अटक केली. नंतर मला विचारलं की ट्रायल येणार का. मी म्हटलं येणार, मी कुठे असेल जगात तिथून येणार, पण मी ट्रायल येणार, कोर्टात उभं राहणार. आपलं देश, मला माझे लोखंडी कुऱ्हाड पाहिजे. तुमची सोन्याची कुऱ्हाड पण मी घेऊन जाणार आहे आणि लोखंडी कुऱ्हाड पण घेऊन जाणार. ही गाडी कदाचित मला मागे द्यावी लागेल, कारण भारतामध्ये 100% टॅरिफ आहे. ड्युटी जे आहेत, कस्टम ड्युटी, एक्साइज ड्युटी, 100%. ह्या गाडीची तिथली कॉस्ट 11-12 लाख आहे. ही जरी गिफ्ट वगैरे जरी असली, तसं असतं तर मग दुबईमध्ये कित्येक लोकांनी गाडी खरेदी केली असती, गिफ्ट पेपर बनवला असता, मुंबईमध्ये चालवली असता. फॉर्च्युनर तर किती स्वस्त मिळते तिकडे, पण ती खूप डिफिकल्ट आहे इंडियात गाडी घेऊन येणं बाहेरची. सो म्हटलं माझा प्रवास कंप्लीट करणं माझं टार्गेट आहे. मला गाडी पाहिजे वगैरे काय, मला देताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे. आणि मलाही 15-20 दिवसात कळालं की हे मला माझी गाडी काय आणून देणार नाही, त्यांना वेळ लागणार आहे. आणि आता ती गाडी एवढी फेमस झाल्यामुळे ती बाहेर काढू शकत नाहीत, विकू शकत नाहीत कोणाला. आणि पार्ट्स काढून विकण्याची पण हे नाही, कारण ती गाडी एवढी अजून सेलच नाही झाली. सो पार्ट खराब कधी होणार, ते विकणार कधी. सो हा बराच प्रकार मी तिथं पाहिला, बघितला. रोज माझं आंदोलन सुरू होतं. एम्बेसीमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं, बरेच मीडिया, कॅमेरा, कुणाला नाही म्हटलं नाही मी. कोण पॉडकास्टवाला आला ठीक आहे चला, कोणी इन्फ्लुएन्सर आले असं असं करायचं, याला येऊ द्या. सकाळी ते दिवसभर कधी जेवलो, कधी काय माहीत नाही, वजन किती कमी झालं काही लक्ष नाही. पहिलं आपलं फोकस हेच. सो असं प्रचंड स्ट्रेसफुल होते मागचे 20-22 दिवस लंडनमध्ये. त्यात दुसऱ्याच्या देश, आता थंडी सुरू होते, पण लोकांचा सपोर्ट भेटला. लोक फोन करून विचारपूस करायचे. आपल्या इथून सोशल मीडियाचा इतका इम्पॅक्ट झाल्यामुळे मीडियाला लक्ष द्यावं लागलं त्यामध्ये. आणि BBC सारखा मीडिया होता सोबत आणि त्यांना इंटरेस्ट होता. अजूनही मला त्यांनी मेसेज करतात की पुढचं अपडेट काय, कारण आपल्याला न्यूज करायचे. 3-4 तर बातम्या BBC टीव्हीवर येणे, ही गोष्ट जरी चांगली असली तर त्याचं कारण चांगलं नाही. स्काय टीव्हीच्या त्या स्टुडिओमध्ये बसतानाच मी त्या मॅडमना म्हटलं होतं की लंडनमध्ये, युकेमध्ये स्काय टीव्ही सारख्या लिडिंग न्यूज चॅनलवरती मी प्राईम टाईमला बसतोय, हे जरी एकदम माझ्यासाठी ऑनर असला तर ह्याचं रिझन काही चांगलं नाही आहे, ते मी अभिमानाने मिळवू शकत नाही. असं डायलॉग मारून बसलो होतो. तेव्हा तिला कळालं की इंटरेस्टिंग होणार आहे. आणि त्या चॅनलवरतीच मी म्हटलंय तिथे की बऱ्याच गोष्टी झाल्या. तर त्या लेडीजनं विषय बदलून आफ्रिकावर नेला की यू आर डुईंग अ चॅलेंजिंग जर्नी इन द आफ्रिका, सो नेक्स्ट लेग इज आफ्रिका. मी प्रश्न संपल्यावर बोललो की नो, आफ्रिका इज नॉट चॅलेंज, UK इज द रिअल चॅलेंज. तिथे मी त्यांच्या चॅनलसमोर बोललोय. त्याचं कारण की तिथे चोरीच्या याला सोशल सिक्युरिटी अजिबात नाही. मला काही कुठली कंट्री ब्लेम करायची वगैरे काही नाही. मला जायचं, सुंदर कंट्री, गेलो, फिरलो, मजा गेली, एक्झिट केली, पुढच्या कंट्रीला निघालो. फक्त की मला तुम्ही विजा देताय तर माझी सोशल सुरक्षा गरजेची आहे. भारतात जर कोणी आलं, त्याची चोरी झाली, तिथे पोलीस त्याच्या मागे लागणार, आपलं काम ते करणार, त्यांचं ते काम आहे. माझी तीच अपेक्षा की UK पोलिसांचं तेच काम आहे, त्यांनी ते करावं. ते काही केलं नसल्यामुळे मी एवढंही केलो, पण असं काही कोणाला ब्लेम गेम केला नाही. आणि त्याच लोकांनी पुन्हा त्याचं प्रायश्चित्त म्हणून म्हणा किंवा काय गो फंडवर काय फंड रेस केला, बाईक दिली मला त्यांनी. चांगली गोष्ट आहे की मी एका महिन्याच्या आधी, आज 28 तारीख आहे आणि 28 तारखेला बरोबर आज 1 महिना झाला. म्हणजे बाईक चोरी होऊन 1 महिन्यानंतर मी आज पुण्यात येऊन भाषण देऊ शकतोय.
त्याचं कारण की तुमच्या लोकांचा सपोर्ट, इथून सपोर्ट भेटला, त्या लोकांनी दिला. ब्रिटिशर लोक, बायकर्स कम्युनिटी एकत्र आली, त्यांनी मला मेसेज केले की वी फील अशेम्ड, आमच्या भूमीवर असं झालं. आणि सगळ्यांचा पोलिसांवर रोष होता. इव्हन लोकल लोक सुद्धा सुरक्षित नाही आहेत, ते सुद्धा हे फेस करतात. आणि मी बायकिंग कम्युनिटीचा एक इव्हेंट होता, तिथे गेलो, त्यांना मी अफ्रेंडली प्रश्न विचारले की तुम्ही बऱ्याच देशातून ट्रॅव्हल करता, US आणि UK या 2 कंट्रीला काही मी असं ब्लेम करत नाही, पण यांनी बऱ्याच कंट्रीला ठरवलंय की ही आफ्रिका चोर कंट्री आहे, इराण टेररिस्ट कंट्री आहे, भारत सिक्युअर नाही आहे, पाकिस्तान असं, रशिया चायना एकदम युद्धखोर कंट्री. प्रवास करताना कळतं की खरा सगळ्यात जास्त क्रिमिनल आहे क्राईम तो US मध्ये. पण आता कुठल्याच कंट्रीच्या एम्बेसीमध्ये असेल की इफ यू ट्रॅव्हलिंग इन टू US, तर ट्रॅव्हल ॲडवायझरी आपल्याला कुठेच भेटणार नाही की US मध्ये ट्रॅव्हल करताना तुम्ही ह्या काळजी घ्या, अशी कुठली कंट्री भेटणार नाही. पण तिथं लहान लहान मुलं बंदूक घेऊन सुपर मार्केटमध्ये जो लोकांना मारू शकतो, चोरी करताना तर तिथं डायरेक्ट फायर तर होतोय. इथं UK मध्ये डायरेक्ट कोर्टात जेलमध्ये नेतात, पण US मध्ये तर डायरेक्ट फायर करतात. म्हणजे इतकी वाईट अवस्था US मध्ये. पण कुठलीच कंट्री तुम्हाला सांगणार नाही की अशी ट्रॅव्हल ॲडवायझरी आहे की तुम्ही तिकडे जाताना काळजी घ्या. पण हे लोक सांगतील की तुम्ही इकडे जाताय, याची काळजी घ्या, त्याची काळजी घ्या, ही चोर कंट्री आहे, हे ते. तर ह्या तो हिपोक्रसी, ही जी काय बायस होतं किंवा ही आयरॉनी, हे मी तिथं बोलत होतो. आणि ते फक्त चांगल्या भाषेमध्ये की कुणाला काय ऑफेंड वगैरे नाही. ब्रिटिशर लोकांनी बराच सपोर्ट केला, मला भेटायला आले, साहित्य पाठवलं, म्हणजे कपडेच नव्हते मला, टी शर्ट जॅकेट काढलं तर कपडे नाहीत, घालायला टी शर्ट नाही, शूज काढला तर घालायला चप्पल नव्हती मला. मी त्या 2 दिवस तर मी कुणाची चप्पल, कुणाची पॅन्ट, कुणाचा शर्ट कसा दिसतोय, काय मॅच होतोय का नाही, काही बघितलं नाही. आपला फोकस एकच, आपल्याला फक्त इथं काहीतरी सगळ्या क्रिएट करायचं आणि प्रेशर टाकायचं फक्त पोलिसांवर, आणि पोलिसांच्याकडून काहीतरी काम करून घ्यायचं. आणि दिवसभर थंडी, फक्त एक टी शर्ट होता, दिवसभर लंडनमध्ये जायचो. जेव्हा डोक्यात काम असतं तेव्हा थंडी लागत नव्हती, जेव्हा रिलॅक्स व्हायचो 3-3:30ला तेव्हा थंडी लागायला सुरू व्हायची. म्हणून जॅकेट घ्यायला मी जायचो. 5,000-6,000 आपल्या ह्याच्यामध्ये पैसे नाही तेवढे, म्हटलं जॅकेट घेऊन काय थंडी लागू दे, म्हटलं काय जेव्हा थोडी जातोय थंडीनं. आणि जसं आपलं ठरलं की थंडीनं मारायला मी आलोच नाही जन्माला. सो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं विसरून जायचो जॅकेटचं, पुन्हा हे आंदोलन सुरू, इकडे पळ तिकडे पळ, थंडी वगैरे काय सगळं. 5 वाजले थंडी वाजायला सुरू व्हायची. 4थ्या दिवशी कोणीतरी इंस्टाग्राम मेसेज केला की काय नव्हतं, मिनॉर क्लासिक म्हणून, मिनॉर क्लासिक, मग ते मला ॲड्रेस पाठवा. मग त्यांनी मला हुडी आणि टी शर्ट पाठवले, मग त्यांना ॲड्रेस दिला. मग त्यानंतर मी हुडी घालून जरा बरं झालं. पण नंतर चप्पल कोणीतरी, म्हणजे माझी चप्पल एक होती, म्हटलं चप्पल ही कोण घालणार आहे, म्हटलं कोणी नाही. रेस्टॉरंटमध्ये गेलो, म्हटलं मी घालून जातो, मग ती चप्पल घेऊन आलो इकडे. म्हणजे पप्पांना सुद्धा मी टी शर्ट मागताना दहावेळा विचार करतो. मी 17 वर्षानंतर मी पुण्यात कर्वे रोडला काय करिश्मा सोसायटीमध्ये आयडियाच्या एरंडवण्यामध्ये सुद्धा मी काम केले. 17व्या वर्षी डिप्लोमाला होतो, 2nd इयरला. तर फीसाठी मला बसून दिलं नव्हतं. शेतकरी फॅमिली, दुष्काळ भाग होता, आता पाणी वगैरे आले. सर मी 17व्या वर्षापासून मी कोणाला पप्पांना टी शर्ट पण नाही मागितला. मी का गरज पडली तर इकडे कॉल सेंटरमध्ये येऊन काम केलं. एरंडवण्याला होतो आयडियामध्ये 2008ला, जेव्हा कॉल सेंटर वगैरे सुरू झालेली तेव्हा. तर त्यामुळं मला ही कपडे, चप्पल कोणाची घालतोय, कपडे कोणाची, एवढी वाईट अवस्था आलेली माझ्यावर. तेव्हा मला कळालं की बाईक आहे तर सगळं आहे, बाईक नाही तर मी पूर्ण नागडा झालो. खरंच हीच परिस्थिती होती. त्याविषयी हा प्रश्न होता की आंघोळ केली तर घालायला कपडे नाहीत, सकाळी उठतो तो ब्रश नाही, कोलगेट नाही, सगळ्या गोष्टी डिपेंडंट. ही परिस्थिती कोणावर येऊ नये, कारण ही आपण इमॅजिनच करत नाही. काय नाही, मोबाईल काढला चार्जर नाही, कुणाचा चार्जर घे, कुठं वायर बघ, काय फक्त मोबाईल होता म्हणून टिकलो. आणि प्रत्येक क्षणाला नवीन चॅलेंज. अरे आपल्यावर शर्ट पण नाही, जॅकेट काढला, टी शर्ट नाही, थंडी काय काय सांगायचं, ग्लोव्ज नाही, चप्पल नाही. तर अशा बऱ्याच, त्यामध्ये 1-2 टी शर्ट होते. तर मग ते नंतर मिळाले, ते कोणती बॅग पाठवून दिली, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. फायनली मग त्यांनी बाईक दिली, घेतली. म्हटलं जास्त ताणण्यात अर्थ नाहीये, हे तर पोलिस शोधतीलच, आपला प्रवास राहिला पाहिजे, कारण जेवढे दिवस वाढतील खर्च वाढतोय, विंटर येतोय, कारण विंटरमधून पुन्हा बाहेर येणं अवघड जातंय. पासपोर्ट एम्बेसीने दिला, तो नवीन पासपोर्ट आहे. माझे जुने विजा आता कॅन्सल झाले, कारण तो पासपोर्ट कॅन्सल झाला की त्या पासपोर्टवरती पासपोर्ट नंबरचे विजा असतात, तो कॅन्सल होतात, किंवा तो आपल्याला नवीनवरती घ्यायचा असेल तर ती सेम प्रोसेस असते, नवीन विजा अप्लायची. सो म्हटलं नवीनच विजा अप्लाय करावा, ड्युरेशन आणि व्हॅलिडिटी पण वाढेल. सो आता मी त्यासाठी आलोय. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळे ब्लॉक केले. UKचा आणखी एक असा गचाव रूल आहे, आपण टॅप आणि पे असतं, टॅप केलं की आपल्याला वायफाय असेल तर पासपोर्टची गरज नाही जगभरामध्ये कुठेही. तर ती बंद ठेवलं, कारण माझं कार्ड चोरी झालं तर कोणी टॅप करू शकतो. पण UK मध्ये स्वॅप केलं तरी सुद्धा तुम्हाला पासवर्डची गरज नाही. आणि एकमेव कंट्री मला आजपर्यंत पाहिली की स्वॅपसाठी सुद्धा आपल्याला सगळीकडे स्वॅप केलं की आपण पिन टाकतो. तुम्हाला 3 इंटरनॅशनल कार्ड होते, बाकी काय इंडियन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तर कुठेही चालतात. सो तिथे स्वॅप केलं की डायरेक्ट ट्रान्झॅक्शन. तिथे पासवर्ड, UK मध्ये सिस्टम नाही पासवर्ड विचारायची. ती इतकी मला फायनान्शियली पण मला सिक्युअर त्यामुळेच नाही वाटली. सो माझे कार्ड ब्लॉक झाले, गेले होते ना चोरीला, ते पहिले घेऊन मलाच कळलं कुठला ॲप ओपन करायचं, कुठले कार्ड ब्लॉक करायचे. कार्ड होते, क्रेडिट कार्ड होते, डेबिट कार्ड, इंटरनॅशनल कार्ड,
ब्लॉक केले फटाफट. ते एवढे पॅनिक सिच्युएशन मध्ये सगळ्यात पहिलं ते गोष्ट होतं, कारण कार्ड जर कोणी मारा फायनान्शियल लॉस आपल्याला सर्वात मोठा असतो. मला ऑलरेडी एवढं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये आणखी अकाउंटचे पण काही जर गेले, क्रेडिट कार्डवर जर गेलं तर त्याचं बिल मला भरायला लागेल काही धंदा करून पुन्हा. तर ह्या सगळ्या गोष्टी ते सगळे ब्लॉक केले कार्ड. ते आता काढण्यासाठी इकडे आलोय, डॉक्युमेंट हे सगळ्या प्रोसेस आहे, विजा आणि अजून आफ्रिकेला जाण्यासाठी हे काय ते हे लागतं, येलो फिवर सर्टिफिकेट लागतं. येलो फिवर सर्टिफिकेट बनतं अंड्यापासून. मला आहे अंड्याची अलर्जी, मी येलो फिवर घेऊ शकतो. मी अख्खी कोंबडी खाऊ शकतो, पण कोंबडीचा अंड्याचा एक पार्ट नाही खाऊ शकत. हां, ते इझिली मिळत नाही येलो फिवर. हां, आता मला जवळ मुंबई येतात तिथे करेन. ते आठवड्यातून एकदा दिलं जातं, त्यात पण ते बॉटल फोडली की 5 लोक लागतात. मग 5 लोक असतील तरच ते करतात, त्या दिवशी जर 4 लोक असतील तर 4घांनी वॅक्सिन मिळत नाही प्रायव्हेटमध्ये. मुंबईमध्ये मी मागच्या वेळी R&D केला ना, तो प्रकार होता, कारण त्याचं सगळं WHO कडून रेकॉर्ड राहतं. हां, ओके. मग तिथे मुंबईच्या आहेत का काय सोय? अच्छा, हां, ठीक आहे. मग मी तो ट्राय करतो, ते फास्टेस्ट होईल मग माझं काम. सो ओके, ते बघतो, ते एक चॅलेंजिंग टास्क आहे. म्हणजे अंड्याची 10,000 मध्ये एकाला अंड्याची अलर्जी असते, आणि लाखामध्ये एक अंड्याची अलर्जी असणारा माणूस आफ्रिकेला जातो. हो ना, म्हणजे तेव्हा हॉस्पिटलमध्ये त्यांचं काम आहे की ब्रीफ करणे की कोणाला अंड्याची अलर्जी असेल, एक अलर्जी तर हात वर करा, आणि ते सांगून कामाला लागतात. आणि मी हात वर केला, पूर्ण सिस्टम हादरली. आता काय करायचं माहितच नाही, कारण आजपर्यंत केसच आली नाही. व्हॅक्सिन न्यायला कोणीतरी आलंय आणि त्याला अंड्याची अलर्जी आहे. मग ते सिनियरकडे गेले, मग बघितलं. तेव्हा पनवेलमध्ये गेलो होतो मी. सिनियर म्हटले मला पण माहित नाही, त्याची फी घेतात की नाही तेही त्यांना माहित नाही. मग ते बराच वेळा 1-2 तासानंतर हे सगळं पहिले मिटवली रेग्युलर, आणि नंतर मग माझ्या इथे मी पंक्तीला बसलोय पण ती जमते. तर असा हा प्रकार घडला. त्यानंतर झालं, ती बाईक ऍक्सेप्ट केली. पुन्हा बाईक घेतल्यानंतर ऍक्सेसरीजची कामं होती, लोकांनी फंड रेस केला होता, मग ते सगळं परचेस केले. जीवी वगैरे लंडनमध्ये, परदेशामध्ये खूप सोपं नाही की एका ठिकाणी सगळं मिळेल, वेगळ्या ठिकाणी शोधत का. झेरॉक्स काढण्यासुद्धा चॅलेंजेस, तुम्ही फिरताना माहीत असेल की झेरॉक्स काढणे आपलं खूप इझी आहे, तिकडे तेही चॅलेंजेस आहेत. तर बऱ्याच गोष्टी चॅलेंजेस पार करून फायनली फ्लाईट पकडली. मी आलो इकडे, आता गावी जाणार. लोकांना रिलॅक्सेशनसाठी थायलंडला वगैरे जावं लागतं, थोडं काय मला बांधावं जावं लागतं. ते करंजी झाडाखाली जाऊन करंजी झाडाखाली हॅमॉक लावून झोपायचं, मसरं विसरायचं आपली जरा. तिथं गेलं की मला मग मेंटल एनर्जी वगैरे माझी जरा स्टेबल होते, सगळे मग गोष्ट मिळतो. त्यामुळे मी तातडीनं म्हटलं ओंकारला की आपण इथं भेटायचं तुम्हाला सगळ्यांना, तर एकत्र असं रेस्टॉरंटमध्ये भेटण्यापेक्षा आपण एक हॉलमध्ये भेटू, शांततेत बसू, बोलता येईल, जरा गप्पा मारता येईल. त्यानंतर कराड आणि गावी 4 दिवस, आणि मग पुढच्या प्रवासाला. तर अशा प्रकारे हा प्रवास आहे. बोलत तितके कमीच आहे. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही एवढ्या पावसात वगैरे आलात. 2 मिनिटं फक्त हा शंखनाद होईपर्यंत थांबूया अशी मी नम्र विनंती करतो. त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे. मी असंच या प्रेस्टिज किंवा ह्या नादाला लागून ऍपल फोन, मॅकबुक घेतल्यानंतर ऍपल फोन घेतला आणि चोरांनी माझा मॅकबुक फेकून दिला. तेव्हा मला कळालं की ऍपल हे प्रोडक्टवरती खर्च करणे वर्थ आहे, कारण तो मी जर मोबाईलमध्ये लॉक केला तर तो खोलू शकत नाही. चोरांना कळालं की ह्याचं काही व्हॅल्यू नाहीये. त्यांनी पटकन तो फेकून दिला. पोलिसांनी तो आणला, कोणीतरी पोलिसांना दिला, आणि ह्या सगळ्या चोरीमध्ये मला फक्त माझा मॅकबुक मिळालेला आहे. 1 लाख रुपयाची किंमत. तिथं दुसरा कोणत्याही कंपनीचा लॅपटॉप असता तर तो मला परत मिळाला नसता. सो मला तेव्हा किंमत कळाली ब्रँडची, आणि मी काय खर्च केले ते मला वर्थ वाटले. आधी वाटत होतं हे फक्त छान दिसते म्हणून घेतले, प्रेस्टिजसाठी घेतले, पण तसं नाही. तर ऍपलला एक थँक्यू. हा प्रोग्राम ऑर्गनाईज करण्यासाठी खूप मोलाची मदत झाली. हर्षवर्धन घेवडे आमचे मित्र, मातृभूमी टूर्स, विशांत वचकळ आहे बाहेर त्याची, आणि देवा गाणेकर आमचे उन्हाळ भटकंतीचे, आणि पुणे भटकंती कट्टा. सो या चौघांच्या असोसिएशननी आपण हा कार्यक्रम डिझाईन केलेला होता. सो चौघांचे मित्रच आहेत आमचे अर्थात, पण तरी इन्फॉर्मली आभार मानायचे. सो सरांना मी विनंती करतो की आपण शंखनाद करावा, बाहेर जाताना अल्पोपहाराचा आस्वाद घ्यावा, आणि योगेशला आपल्याला बाहेर भेटता येईल. सो म्हणजे हॉल आपल्याला रिकामा ठेवता येईल. थँक्यू. अजिंक्य हाडके म्हणून आमचे, नसरापूरला कधी गेलात तर त्यांचं ओंकार स्वीट्स म्हणून दुकान आहे. तर हा समोसा आवडला तर राजगड तोरणाला जाताना स्टॉप घ्यायला विसरू नका. मित्राचं त्याच्यामुळे प्रमोशन करणं आमचं काम आहे, पण खूप सुंदर आहे.
जाताना मागच्या वेळेला त्यांनी समोसे दिलेले होते, तर त्याच्यामुळे आता आम्हाला अल्पोपहाराचं वेगळं टेन्शन घेण्याची गरज नसते. सो ते जाताना त्याचा आस्वाद नक्की घ्या. उरले तर पार्सल घेऊन जायला हरकत नाही. छोटी गोष्ट, उझबेकिस्तान मधून समोसा भारतात आले. मला खरं वाटलं नाही. उझबेकिस्तान मध्ये गेल्यानंतर कळालं की बाबर समोसा घेऊन आला होता. अगदी एकच मिनिट. अतिशय सरप्राइझिंगली आज मला सन्मान करण्याचा मान दिला गेला एक प्रेक्षक म्हणून. त्यासाठी पूर्ण ह्या सगळ्या टीमचे आभार. योगेशचे तर आभार आहेतच, कारण आम्ही फेसबुकला कनेक्टेड आहोत. आणि दुसरी गोष्ट, मी असं नेहमी म्हणतो की एनर्जी फ्लोज वेअर अटेन्शन गोज, आणि हीच एनर्जी योगेशकडे आहे. त्या कारणाने एनर्जी फ्लो बरोबर होते आहे. आणि त्याच्या पुढच्या संपूर्ण या परिक्रमेच्या साठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. शंखवादन हे मी का करतोय हे थोडक्यात सांगतो की शंखाचे जे रेझोनन्स असतात किंवा तुम्ही आता आवाज ऐकाल तर हे नेहमी पॉझिटिव्ह वाईब्सच तयार करतात. आणि युनिवर्स आपल्याला त्याच्या अनेक हातांनी द्यायला बसलेलं असतं, आपण ते घ्यायचं असतं. आणि म्हणूनच हा शंखनाद मी युनिवर्ससाठी करतोय की या युनिवर्सनी योगेशला ही संपूर्ण ताकद, हे संपूर्ण बळ आणि ज्या गोष्टी त्याने हरवल्यात त्या त्याला परत मिळाव्यात यासाठी मी करतोय. धन्यवाद. माईकवर करत नाहीये कारण शंख मोठ्यांनी वाजेल.